येईल सोन खरंच सोन आहे ती 250 गोणे आहेत पण कांदा केला एवढा मोठा 250 गोणे कांद्याला भाव आहे का लाईटी वायर म्हणला फोन लावला होता व्यस्त आहे सांगते देव मांडवाच्या दारी 250 कोण्या कांदे घेऊन काय मी तुम्ही स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉग मध्ये चालू केलंय आता भरतेत बाटली पाणी प्यायला की बा ये तू पाणी ठेवणी लेवले आता मला करायची मोटर चालू नाही लाईट आली सोलर बंद हो पाणी कस काय येतंय सोलर बंद केलंय तर अजून लाईट नाही आली लाईट पुढे चालला थांबा ना मन टाकतात आर्थिंगला पाणी बल्ब लागायसाठी होय आर्थिंगला पाणी टाकलं तरी बी लागायला पण अजून लाईटच नाही ना आली बाबर लाईट रविवारी काय लाईट येत नाही काय लयच तुम्ही येईल कडीन नळ्या काढल्या येरीचा येर उपसायला लागलं एरीच पाणी हे सोन्यासारखं काय सोन येरीच सोन खरंच सोन आहे ती पुन्हा कुणाला दिसतंय विहिरीत सोन्यासारखंच दिसतंय भाऊ की जे कडीन दिसतंय ना ते सोन्यासारखंच दिसतंय सोनच दिसतंय सोनं प्युअर गोल्ड 24 कॅरेट गोल्ड मी आता आलोय गुडदाजीकडे लाईट का आपली यायना 1 तास झाला बा आपण आता बघू काय करतात ताडपत्री झाकीत कांदे सगळे कांदे राहिलेत इथं बा मला वाटलं कांदे काटून झाले असते पण राहिले तर त्यांच्या दगड आणतात बांधावरून कांदे झाकायसाठी पाऊस येईन काय बा आबाळ बी आलेलं आहे झाकीत कांदे बा कांदा फसलेला कस काय कांदा आहे कांदा किती पसलेला असा नका भाव किती आहे औ भाव नाही म्हणून त्यांची आता बोलती बी बंद झालेली आहे एवढा मोठा कांदा केलाय वायापट्टीत 3 वळ्या केल्या तर 250 गोणे आहेत पण कांदा केला एवढा मोठा 250 गोणे कांद्याला भाव आहे का वातात दगड पत्र असं लावून ठेवलं त्याच्यात दगड मांडून ये बा खाली नुसते वाढायचे आणि दगड मांडायची कडीने एका साईडकडून दगड बांधून ताडपत्र पांगून ठेवलेले आहेत लाईट का म्हणे आहे ना बाई ते खालचं कांद्यात त्या पांगलेलं कुत्र्याने काय त्याची बघून येऊ बरं अवस्था नाही येत बस 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 नाही इकडे वळून घ्यावं लागेल थोडी आधी तुम्ही मना काय म्हणली होती अरे मी असं म्हणतोय भाव जर आला तर पैसे नाही ऍक्शन लय भारी करून टाकली अशी खाट खाट खाटायची पैसे मुजली होती खाट खाट त्या कांद्याकडे ध्यान देत होतं तिकडं गहू वाळून चाललाय ते बा सगळा पांढरा फॅक झालाय तो खालची 2 वावर 3 वावर कांद्याला पैसे होणार होते तुमचे गहू व्हायच्या तुमच्या 10 पोती किती व्हायना का निसत्या कांद्याला काय माल पण पोचले तुमचा कांदा आता खुश येतो फक्त भाव आला पाहिजे 250 गोणे बागासदार ओ बागासदार किती पैसे होतील तुमचे 3 लाख आहे का भाव 3 लाख त्याला भाव पाहिजे 30-40 रुपये करताना तुम्ही चला तुम्हाला म्हणलं होतं ते खाली तुम्हाला दाखवतो ढिगोरी किती चला आधी तुम्ही चाल तिकडं वा एक ठेव एक ढिगा दुसऱ्या ढिगूला
आणि दर टिवल्यात मला वाटतं किती गोण्या भरतं नाही का 50-50 तर कमी नाही तर टिवला 50-50 तर नाहीच मला वाटतं. या वावरातच 150 150-200 गोण्या व्हायला बसल्या. अर्धा एकर वावरात छान वारं सुटलंय. हे समज 150-200 गोण्या याच्या. बाबा ह्यो एक डिगुरा आणि तो खालचा एक डिगुरा. हे दोन्ही 50 इथं 100 आणि हे वरच्या 150-250 गोण्या बरोबर येतात. बा कालचा डिगुरा परत बा मी तिथं दारी धरत होतो. कुत्रे ऐकत कांद्याचे ढिगर इथं कुत्रे उड्या मारित होते डिगुऱ्या मस्ती करते चालले झाकायला. ह्योच डिगुरा आहे उड्या मारित होते आणि मी त्या बघत होतो. त्यांनी आता पाठ टाकून घेतली. होय कुत्रे उड्या मारत होते. आता कसे केले कांदे सगळे कुत्र्यांनी. लाईटी वायरमॅनला फोन लावला होता. व्यस्त आहे सांगते बा आपली लाईट आहे ना अजून. टाकली त्यांनी अशी सगळं पांगून दगड मारून डबल आता उरगडून खायचं. नुसते आले वाढायचं. पावसामुळे चाललं येईन का नाही. तुमच्या घरचा पाऊस नाही येते. जसे तुमचे घरचे कांदे तुम्ही जागेतात तसं तुमच्या घरचा पाऊस नाही आहे. त्यांचे वा बरं का मी त्या दिवशी व्हिडिओ काढत होतो ना. ती म्हणते आधी कुत्रे का म्हणून आणले. आधी कुत्रे आणले असते तर मग आपलं कंटेंट कसं बनलं असतं. काय झालं मग बैठली नाही आमच्या गुरुदाजीला पोरगी कांदे काढायचं. मी त्यांचं याचं बघतोय लग्नाचं. काय गुरुदाजी तुमचं जर जमलं सुरी काढी तुम्हाला मग आपलं ब्लॉग बघून यायचं नाही मग करताना का लग्न. मग बघा लवकर आला नवरदेव मांडवाच्या दारी 250 कोण्या कांदे घेऊन. आधी आपली लाईट आता 1:30 वाजता. आता मी चाललोय मोटर चालू करायला. बघा आपलं आता बंप चालू असेल बरं का. चालू आहे बंप करूत मोटर चालू. आधी वायर तर काढून घेऊत. झाली चालू. किती उशिरा लाईट आली. 12चा टाईम आहे. 1:30ला आली नाही तर जायचं टायमाला 7 वाजताच करतात बंद. अशी वायर म्हणून ते सुनार नाहीत ज्यादा. काल 12 फोल्डर बा ईद वल्लय. ईदवर पाणी आलं होतं. आता तुम्हाला तुम्ही का सांगा मग दिसलं नसेल. पाणी बा ईदवर आलं होतं आणि तिकडं खालची पट्टी झाली होती. चॅलेंज आपलं तुम्ही अजून फॉलो सबस्क्राईब लाईक केलं की नाही काय माहिती. आपलं चॅलेंज पूर्ण झालं होतं. बघा बरोबर टाईम तर तुम्हाला दाखवतो. तिथं खालच्या कडेला गेलं होतं पाणी. वल्लं दिसतंय ना सगळं आपलं भिजून झालं होतं. चॅलेंज पूर्ण झालं होतं. अजून तुम्ही लाईक सबस्क्राईब फॉलो केलं नसलं तर करून टाका. फेसबुकवर बघत असले तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असले तर सबस्क्राईब करा. आता वापस झाला लाईट गेली. अजून 10 मिनटं झालं लाईट काही आहे ना बा. ते बल्बाचं वायर स्टार्टरमध्ये घुसून तुला बघूत लाईट आली का. चालू होतो चालू. आता घरी 4:30 वाजल्या तरी लाईट नाही आलेली. डोळ लाईटची वाट बघितली. आज काय लाईटीचं काम चालू असणार त्याच्यामुळे लाईट आलेली नाही. बा आपलं कालचं चॅलेंज पूर्ण झालं. तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही काय माहिती. नसलं तर कालचा ब्लॉगमध्ये बघा ज्यात आपण चॅलेंज दिलं होतं. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग बनतो. बाय.